खासदार वानखडेनं आणि बळवंतरावनं आणि बच्चू भाऊन दवाखान्याची डॉक्टर पासून आता कॅन्सर दुरुस्त झाला. तो बौद्ध आहे आणि बच्चू भाऊ पाटील आहे. कुठं आहे जातीयवाद? बच्चू भाऊन एका मुसलमानाच्या 3 चाकी चालवणाराले नगरसेवक केलं. तर गणेश भाऊ तुमच्या आशीर्वादानं आमदार काऊन होणार नाही? तुमची गरज पाहिजे. कारण हे काही नेता दिसते काय गणेशराव? नेता दिसते काय? नेता बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 चिव, मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाळ खाऊ झालं. बापही खासदार, पोरगही आमदार, बायकोही नगराध्यक्ष, म्हणजे पुरी खानदान तुमची घाला. आणि आम्ही सतरंजात उचलाव. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तू डोळे लावलव, खंजेऱ्या वाजव, सत्यापाल. अरे महाराष्ट्रातल्या कोणता आमदार खासदार कोणाच्या वाढदिवसाले नाही गेलो मी? हे सांगा. नवनीत राणा 5 वर्षाच्या अगोदर, या वर्षी जमलो नाही. आपण वानखळे साहेब आमच्या व्हिडिओ अधिकाधिक बघण्यासाठी आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्रिप्शन करा आणि या व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत शेअर करा. वानखळे माझ्या आश्रमात होते. कारण माझ्या आश्रमामध्ये माझ्या बायकोची 4 तारीखची पुण्यतिथी होती. माझी बायको मेली, त्याला मंदातच धोका दिला. म्हणून तर तुम्हाला सांगतो, नवरा बायको भांडत नका जाऊ. मामुली होऊ देत द्या घटपट, मग लवकर कव्हर होत जा. काही नाही ना, 1 मिनिटात खेळ समाप्त होते. बर भातकुलीच्या खेळामध्ये म्हणून आनंदात जितके दिवस आयुष्य मिळालं त्याचा फायदा घ्या. माझी पत्नी मरण पावली. एकाएकी अटॅक आला माझ्या पत्नीला. तर मग तिला अटॅक आल्यावर माझा मुलगा डॉक्टर आहे. मला म्हणे बाबा आता काय करता? म्हणून तू सांग गळ्या. मग माझ्या पत्नीला मी देहदान केलं. म्हणून मला रक्तदान प्रिय आहे. माझ्या बायकोचं रक्तदान केलं, महाराज देहदान केलं. माझी बायको मेडिकल कॉलेजमध्ये देहदान केलं. माझ्या पत्नीच्या शरीरावर तुमच्या पोराईनं डॉक्टर की शिकाव. 10 लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी भेटते. लोक बॉड्या देत नाहीत. म्हणून माझी प्रार्थना आहे, मी देहदान करणार, अवयव दान करणार, रक्तदान करणार आणि मतदान करणार. या महत्वाच्या गोष्टी आहेत. अन्नदान राहू द्या, आता बस झालं. काही काम नाही भंडारायचं. देणं ना, भंडारा कोणाला द्या? तुम्हाला जास्तच खाज आहे दानाची तर सरकारी दवाखान्यात गरीब लोक आहेत. मोठे लोक मोठ्या हॉस्पिटल मध्ये आहेत. सरकारी दवाखान्यात अन्नदान करा. आमचं पुसद नावाचं गाव आहे, पुसद. तिथं माझा एक गुरुबंधू आहे, पंकज पाल राठोड बंजारा. त्यानं तिथं माणुसकीची भिंत म्हणून 100 लोकांना दररोज सरकारी दवाखान्यात अन्नदान केलं. माझ्या बच्चू भाऊनं अनेक ग्रामपंचायत मध्ये काय केलं गणेश दादा तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही तेच काम करता. अरे गावामधल्या लोकांना जर कोणी म्हाताऱ्याची स्वयंपाक करता येत नसेल, एकटाच आहे, तर त्याच्या ग्रामपंचायत कडून गाडगे बाबा भोजन रोटी अभियान चालू केलं. म्हणून बाबू बच्चू भाऊ नेता नाही, बच्चू भाऊ माणूस आहे. आज माणसाची गरज आहे. माणूस द्या माझा माणूस द्या, गणेश भाऊवर अनेक पोलीस स्टेशनच्या केसेस आहेत. कशासाठी? अबू सालेम आहे काय? गुंडा आहे काय? नाही. गुंडा जरूर आहे, पण कोणता गुंडा आहे मालूम आहे? पुत्र भावा ऐसा गुंडा त्याच्या हातात भगवा झेंडा. पुत्र भावा
निळा झेंडा, त्याच्या हातात निळा झेंडा, त्याच्या हातात हिरवा झेंडा. त्याच्या हातात हिरवा झेंडा. तुम्ही गुंडा जरूर व्हा, पण इतराले मदत करण्यासाठी व्हा. मी गणेश भाऊंना एक आशीर्वाद, वयानं मी 69 आणि तुम्हा माईबापाचे आशीर्वाद आहेत. मी पाहिलं इथं सर्व जाती धर्मपंथाचे लोक प्रेम करतात. यंदाची विधानसभा गणेश भाऊच्या नावावर करा. अरे माणसाची गरज आहे आज. तुकडोजी महाराजचं गाणं आठवते बाबा. या बाबांनी मोठं गाणं गोडली. मरताना कॅन्सर झाला. यायले विचारलं, तुकडोजी महाराज तुम्हाला पोटात कॅन्सरचा गोळा आहे, तुम्हाला दुःख कोणतं आहे, काय संदेश द्या. तुकडोजी महाराज म्हणत, मला एकच दुःख आहे, माझा माणूस हा माणूस व्हावा. आता माणसाची गरज आहे बाबा. महाराज लोक पाहून राहिलो, साला महाराज लोक जेलमध्ये दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. वरून म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहोत. ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद राहिले, ब्रह्मचारी तुकडोजी महाराज राहिले, ब्रह्मचारी तुकाराम दादा गीताचार्य आहेत आमच्या अमरावतीचे. बायको असूनही बायकोले बायको नाही म्हटलं, तिले मायच म्हटलं. आणि महात्मा गांधी ब्रह्मचारी राहिले, लग्न होऊन संसार केला आणि नंतर कस्तुरबाले माय म्हटलं. ब्रह्मचारी तुकाराम महाराज होते. भंडाऱ्या डोंगराहूनच जिजाबाईले सोडून दिलं, रवाना. ब्रह्मचारी मारुती राय, ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद झाले. हे महाराज आहे 77 वर्षाचा म्हातारा, तोही अत्याचार करून राहिला. एका महाराजानं, आता ते म्हणता नाही येत, तुम्ही नाचलं गाता, गोळ्या घालून घेतल्या. प्रकरण हे नाग असे नागिन बुरी. नाग से नागिन बुरी, हात लगे कटखाय. नागिन से नारी बुरी, देखत लहरी आहे. म्हणून आईकडे बहिणीकडे माझ्या शिवबानं नजर टाकली हो. मुसलमानाची पोरगी डोळ्यासमोर आली तर माझ्या शिवबानं नजर, आईची नजर फिरवली तिच्यावर. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तू शिलवान. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला असा माणूस तुमच्या तरुणातून, तुमच्या मतदारातून एकटा गणेश भाऊ पैदा झाल्यानं जमणार नाही. प्रत्येक माणूस बच्चू भाऊ कडू सारखा बनला पाहिजे. आणि मला आत्मविश्वास आहे तुमच्यामध्ये. तुम्ही कष्ट करणारे लोक आहे. हरामी नंबर 2 डुप्लिकेट तुमच्यात एकही नाही. कारण तो इकडे कीर्तनात येत. मी मायच्या शपथ न सांगतो, हे कोणाले आवडत नाही काका. आपण लोक कीर्तनात आले, मी आभारी. येथे पाहिजे जातीचे. आमच्या माय मावल्या कीर्तनात आल्या, लहान लहान मुलं बाळ घेऊन आल्या. आणि ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा, तिचा साडी देऊन सत्कार करतो. उभ्या राहा. 2च मुलीवर येण आहे. एखादी बाई नाही, शरमू नका. 2च मुली असतील, 3च उभं राहतात. नाही वाटत पाहिलं चालू आहे. अरे वा, मला वाटलं एकही ताई भेटत नाही काय लाडकी बहीण माझी. या ताई या. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी, मायेची गणना कोण करी, मायाची गणना
दोनच मुली? क्या बात आहे. काय आडनाव ताई? खांदे. चांगलाय. दोनच मुली? मालक काही नाराजी होती का मालकाची? नाही, सासू सासऱ्याची. तरी जुना जमाना आहे, तुम्हाला पाहिल्यानंतर कळते. पण दोनच मुली. धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करतो, पिवळा फेटा ये माँ का सत्कार करो. तुम 2 लड़क्या पर एंडिंग हुआ ना, हे काळाची गरज आहे ना. तुम्हाला त्रास देऊन राहिलो. वाहे गुरु जय गुरु, जय गुरु जय गुरु बोला बाहेर. जय गुरु बोला जय गुरु मातानीच्या. उपसरपंच कोण्या गावच्या? दैवत. सरपंच उपसरपंच, क्या बात आहे. धन्यवाद ताई. म्हणूनच शोभले. दोनच मुलीवर. धन्यवाद. एक मिनिट. तुम्हारा ही करने दो ना, मुझे बड़ा आनंद आया आप देखे तो. वाहे गुरु जय गुरु, वही. क्या बात है. धन्यवाद देता हूँ. आभारी हूँ. धन्यवाद. बसा ताई. ग्रामपंचायत बद्दल सांगतो ना मग मी. पण गणेश भाऊची बायकोच सरपंच आहे आणि हे बाई उपसरपंच आहे. चांगलंय. आपलं प्रत्येक गाव आदर्श. हे ग्रामगीता माझ्या वाढदिवसाचा पहिला पुरस्कार संदीप पाल महाराजनं पोपट पवारांना दिला 16 मे. आणि दुसरा पुरस्कार पेरे पाटलाला दिला पंकज पाल महाराज राठोड. इंद्रनील नाईक आमदार अध्यक्ष होते. आणि या वर्षीचा पुरस्कार माम देशमुख साहेबाला दिला. साहित्यिक लेखक ज्याचा जिवंतपणी मुर्दा काढला होता लोकांनी, कारण खतरनाक आहेत. त्यांना 41,000चा पुरस्कार दिला. बाबू, हे करण्याच्या माग पोपट पवारांनी ग्रामगीता पुरी वाचन केली आणि अवघं गाव तसं बनवलं. याच्यात खोटं नाटं नाही. कलावतीनं प्रसाद नाही घेतला, तिच्या नवऱ्याची नाव बुडाली, प्रसाद खाऊन आली, नवरा चिता निघाला. हे आहे ग्रामगीता. की तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरते. तुझ्या गावात नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरते. आपलं गाव तीर्थ करा, आपला एरिया तीर्थ करा. अरे रिकामा कशाला फिरते. तुझ्या गावात नाही का तीर्थ, गावात नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरते. अरे आज गावाकडे लक्ष द्या. जिल्हा परिषदच्या शाळेचे बेहाल आहेत. वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण. जसे 4 वर्ण आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, असं शिक्षणाची वर्ण आहे. जिल्हा परिषद म्हणजे शूद्र. गुरुजीत नसते. पुऱ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा पा गुरुजीत देत नाहीत पुरे. आणि गुरुजी असले तर बिल्डिंग नाही. आणि जिथं गरज नाही तिथं सोन्याचा दरवाजा. जिथं गरज नाही तिथं सोन्याचा दरवाजा. म्हणून बाबू आपले जे दुःख आहे ना शेतकऱ्याचं, आपले गोरगरिबाचे लेकरं कुठं शिकतात? मोफत शिक्षण कुठं आहे? जिल्हा परिषद. आणि त्याचे हाल आहेत. तिकडे लक्ष नाही. इकडे फक्त कुटका टाकणं सुरू आहे. आदतनं लाचार झाला आणि तो कुटका टाकला. अरे बाबा, आम्हाला बाकीचं काहीच नको देऊ, पहिले शाळा म्हणून. ज्या घरामध्ये पोरग प्राध्यापक आहे, प्राध्यापिका मुलगी आहे ना, आई तिला पगार किती आहे मालूम आहे? 9,000 रुपये रोज. एका प्राध्यापिकेले 9,000 रुपये रोज. गुरुजी पहा तुम्ही, ग्रामसेवक पहा, सरपंच 17 बदलतील, ग्रामसेवक एकच रे. तो जागवून हालत नाही. सरपंच प्लस ग्रामसेवक इजिकल टू गावाचा विकास.
लक्षात घ्या बाबू, हो सरपंच बनायले आहे तर बना, पण ग्रामसेवक होणं महत्वाचं आहे. 58 वर्ष त्याला कोणी अति तर खासदार असलाय, अरे पंतप्रधान कधी झाले तरी त्याले 5 वर्षातून एक खेप. हे डोक्यात घ्या. आणि हे सर्वी ताकद बाबू ग्रामसेवक, कलेक्टर, जर नाशिक जिल्ह्याच्या कलेक्टरनं ऑर्डर दिली पूर्ण जिल्हा बंद करा, 5 मिनिटात जिल्हा बंद होईल. हा कशाचा परिणाम आहे? शिक्षण. पण आपण काही लोकांना शिक्षणावर शी करून टाकलं. शिक्षणावर शी करणं म्हणजे सुशिक्षित लोक भ्रष्टाचार करून राहिले. त्या सुशिक्षित भ्रष्टाचारी हरामखोर लोकांना लाच लुटपट भाळ खाऊन त्यानं शिक्षणावर सु आणि शी केली. सुशिक्षित. त्याच्यापेक्षा गाडगे बाबा पुरले. तुम्हा लोकांना मालूम आहे शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख सांगा बरं. सांग रे लाल शर्ट तू. मुलांनी बोला. मुलं. शिवाजी महाराजच्या जन्माची तारीख तू सांग. उभा राहून बोल. उभा राह तू. राय स्टँड अप. हा बोल. ये इकडे. म्हटलं पुस्तक देतो तुला. तुला गरज नाही रजिस्ट्रेशनची. इरिगेशन मध्ये आहे तू. कोरडवाहू नाही तू. तुला मराठा मार्ग देतो एक. आणि एक भजनाचं पुस्तक. बरोबर बोलला. शिवाजी राजाची जन्मतारीख 19 फेब्रुवारी. माईक द्या. आता ज्या बापानं तुले कपडे घेतले त्या बापाची जन्मतारीख का नाही माहित तुला? कारण काय? आपला बाप आपल्यासाठीच जगते. बालीची माय बाल्याचा बाप. बाल्या बाली मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं तेरी तू मेरा. आपण आपल्यासाठी जगतो. माझा शिवाजी राजा जगासाठी जगला. बरोबर. थँक्यू. कोण्या कंपनीचं बियाणं आहे बेटा? तुझी कंपनी आडनाव काय? गायकवाड कंपनी. चांगली गाजलेली कंपनी आहे बाबू. धन्यवाद. म्हणून तर त्याचा अभ्यास आहे. दैवत छत्रपती मुझे दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती. शिवनेरीवर शोभा जन्मला. ओ राजा यायला सांग कवर कर तू झोप. रात्री जावा लागते आपल्याला. अधिपती दैवत छत्रपती मुझे दैवत छत्रपती. माझा कार्यक्रम लाईव्ह आहे फेसबुकवर. माझे दररोजचे कीर्तन लाईव्ह राहतात. करोडो लोक युट्यूबवर आहे. माझा झी टॉकीजचा कार्यक्रम 2,70,00,000 लोकांना पाहिला. तुम्ही पाहून घ्या. आणि माय कीर्तनात महेश मांजरेकर, सिद्धार्थ, आता परवा जितेंद्र होता माय कीर्तनात. जितेंद्रनं सत्कार केला. आणि ते शक्ती कपूरच्या पोरीचं नाव काय भाई? मुलीपैकी बोला. महिलांनी बोला. बोला ना. पुस्तक. हा शक्ती कपूरच्या पोरीचं नाव काय ते मला आठवून. आता परवा माझ्या कीर्तनात होती ना. एबीपी माझा कार्यक्रम घेतला ना युट्यूबवर. पा बोला ना जी. तुम्ही महिला बोलतच ना. काय करावं? तुम्हाला सरपंच केल्यावर कोणते तीर मारतांवर तुम्ही? तुम्हाला जिल्हा अध्यक्ष केल्यावर समजा प्रहारची महिला तालुका अध्यक्ष झाल्या बोलत जा ना. तुम्हाला नशीन मालूम. तुम्ही सांगा रे पोट्यो. शक्ती कपूरच्या पोरीचं नाव काय? हा या बरोबर आहे. या येऊन जा लवकर. एक पुस्तक देतो. समजन गैरसमज. या ना. बरोबर आहे. या ना. ओ काका या लवकर. अरे आपलं कीर्तन मिळून मिसळू नाही. श्रद्धा कपूर म्हटलं तर तुमची बाई काय अंगावर येईल काय? ठाला विठाला विठाला. या पंढरीनाथ महाराज की जय. संत गाडगे बाबा की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा. मोरया. अरे एवढ्या मोठ्या
लोकही श्रद्धा कपूर म्हणणं म्हणजे कमी श्रद्धा आहे का तुमची? श्रद्धा कपूर होती माझ्या कीर्तनात. धन्यवाद. समज आणि गैरसमज पुस्तक दिलं. काय आडनाव? गाडे. आपले आडनाव मोठे दलिंदर ठेवले. झालं एवढे विचित्र आडनाव ठेवले आपल्या मराठ्याचे, तेल्याचे, धनगराचे, चांबाराचे, बुद्धाचे, आदिवासीचे. उईके उई तमाशा उई याचा आवाज बाई सारखाच आहे. लय लोकायले वाटते महाराजनं बाई ठेवली का. आता मी काय त्यातला हरामखोर महाराज आहो काय? अरे तुकाराम महाराज सांगतात हे असले महाराज लय पैदा झाले. काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला, कपडे रंगा याशी गेला, कपडे रंगा याची गेला, कपडे काढून केली झोडी, भिक्षावाडा मायबाई, भिक्षावाडा मायबाई, भिक्षावाडा मायबाई, भिक्षा खाऊन लट्ट झाला. भिक्षा खाऊन लट्ट झाला. सत्यपाल महाराज काऊन लठ्ठ नाही झाला? मी तर फ्री आहोत. भिक्षा खाऊन लट्ट झाला. अरे फक्त हरामाचं खाणं आहे, जीर्ण काहीच नाही. वावरात काम करत नाही, मी वावरातही काम करतो. गांजर गवत उपडतो, म्हणून माय कपडे मीच धुतो. मला जेवायचं ताट घरी मीच धुतो. मी फ्री आहो. भिक्षा खाऊन लट्ट झाला, ताटी उघडा याची गेला. तू का म्हणे ऐसे संत. याच्या पुढचं काय आहे तुम्ही सांगा. कोणी बोला, मोठ्या माणसांनी बोलत चालते, तरुणांनी बोला. तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले या जातीयवाद येईन. पण तुकाराम महाराज 400 वर्षानंतरही तुमच्या लोकांच्या पाठ आहे. सांगा याच्या पुढचं काय. तुका म्हणे ऐसे संत. हा तो अभंग वेगळा आहे. हा जिथे घाला उभे राहा पुस्तक. तुका म्हणे ऐसे संत जे घालावे मातीत. कोण म्हणते 400 वर्षानंतर तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवले. पण आज तुमचं सरनेम कासव, अतुल कासव. कासव. धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, कासव साहेब क्या बात मन से गुजरी जाना है. फोटो काढला. धीरे धीरे प्यार को बढ़ाना. कॅमेरामन मस्त आहे, चांगलं घेत जा फोटो. नाही तर मग फक्त बाई आली की धडकन. खिंच मेरी फोटो तू, खिंच मेरी फोटो तू, खिंच मेरी फोटो प्रिया. एखादी म्हातारी आली शांताबाई, तिचंही घेत जा. तुमचं मार्केट वाढलं आता कॅमेरामनचं. लग्नात गेले ना, अरे थांबा ना तुम्ही, थांबा ना तिथं. तुमच्या मी मोसम मध्ये येऊन राहिलो. तुम्ही लग्नात गेले की बिल वाढून देत जा. तेही शेतकऱ्याचं लग्न असलं तर बिल नाही वाढवायचं. कांद्याले भाव नाही. कांदा पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते. आणि दररोजच्या 10 पुळ्या नगदीनं खपते. आणि स्वतःची तलब फुकटात भागते. तुम्ही म्हणा की ते म्हणा हँडसेट 56 इंचाच्या खाली नाहीतच. पण काही 32 इंचावाल्याच करता की नाही काही, की आमचीच निर्यात बंदी करून. तुम्ही ओ भाऊ ते लग्नाच्या अगोदर जात असता फोटो काढायला, प्री वेडिंग जाताना तुमचे डोळे गे बरे राहतात की मोतीबिंदू होते. फारच स्टँडर्डचे स्टँडवर आले. ते प्री वेडिंगच सुरू केलं. मला लग्न झालं तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. मला अजूनही लग्नातला पांढरा फोटो आहे, मग कलर फोटो. आता तर लग्नाच्या अगोदरच नवरी गायब राहते 3-4 दिवस. ते सुका फोटानं घरी येत असेल. माझ्या माझ्या पप्पानं काय बोलता येत नाही माय मावल्या समोर असल्याच्या. पण समजून घ्या रिकाम्या जागा भरा. हे अतिरेक झाला. अति स्टँडर्डचे स्टँडवर आले म्हणून एवढं. अरे
त्यानं फोटो सेशनचा कार्यक्रम केला. अंबानीनं 2000 कोटी रुपये खर्च. आता त्यानं केला तर मग आपण कमी करतो, पण करू नका. माझं लग्न केलं ना, आईच्या शपथ 2000 म्हणजे माझ्या लग्नातला खर्च सामुदायिक आहे. 21 नवरदेव नवरी होते माझ्या लग्नात. म्हणजे तुम्ही 42-43 वर्ष माझ्या लग्नाला झाले. माझ्या भावाचं लग्न केलं. आता याचा आवाज बाई सारखा आहे काकू, तर तुम्हाला असं वाटते काय? गजाननले हलकट समजू नका तुम्ही. याचा आवाज बाई सारखा आहे. गजानन श्री गणराया आजीवन तुझ मोरया, गजानना श्री गणराया आजीवन. याच्या आवाजाची क्वालिटीच आहे. बरं तुम्ही म्हणाल लहान चुकलाय. किती वय आहे रे तुम्हाला? 61 आहे. नाही तुम्ही समजाल 61-62 61. आणि याच्या लेकरू याचं पोरगा आहे. तुम्ही म्हणाल बा आवाज बाई सारखा आहे तर वाजवटे आपण. 3 लेकर आहेत गजाननले. मला एवढा माणसासारखा आवाज मला 2च आहे आणि गजाले 3. पण आवाज भीमराव की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ, भीमराव की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ. त्याले काही म्हणायला लावना. लावणी तर अशी म्हणते गौतमी पाटील. चालू दे चालू दे. गजाननच्या आवाजाची क्वालिटीच आहे. या रावजी बच्चा भाऊजी, या रावजी तुम्ही बच्चा भाऊजी, बच्ची बिराखू तुमची महलगी. बच्चा भाऊजी, बच्चा भाऊजी, ओढत तुरी तुमची धरून मनी. बरं गवळणी अशा म्हणत्या. गजबच्या गवळणी म्हणते. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. आम्ही शिव जयंती भीम जयंतीला खूप चालतो. आतापासून माझे भीम जयंती शिव जयंतीचे कार्यक्रम बुकिंग चालू आहे. हा म्हणतेच आता चमकला जिजाऊचा पोर, चमकला जिजाऊचा पोर, चमकला जिजाऊचा पोर, शिवछत्रपती थोर. चमकला भीमाईचा पोर, चमकला भीमाईचा पोर, चमकला भीमाईचा पोर, बाबासाहेब आंबेडकर. चमकला जिजाऊचा पोर, चमकला भीमाईचा पोर. मी लक्ष्मीकांत प्यारेलाल कडे गेलतो संगीतकार. तर मला विचारी ये वाद्य काचे लाया बोले. हे बाहेर देश काय? म्हटलं नाही, हा जेवायचा डब्बा आहे. पितळाचे डबे होते. त्यातला एक डब्बा घेतला. याच्यात कोणताही आवाज काढतो मी. त्याला तुम्हाला गौतमी पाटलाची लावणी ऐकवतो. तुमची घाई झालं
थांब. हे अशी आणि कीर्तनात असं मनोरंजन केलं की बसतात, नाही तर फक्त देवदेव सांगितलं. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, जाय तो महाराज एकटाच राहते. हे तुकडोजी महाराज मुळे शिकलो आम्ही. तुकडोजी बाबाने इतके सुंदर गाणे लिहिले. ते गाणं नव्हतं हिंदी, तेरी प्यारी प्यारी सूरत परी किसी की नजर ना लगे, कसमे बात. तुकडोजी महाराजांना काय केलं, याच्यावर भजन लिहिलं. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू सुन. याचं नाव आहे समाज प्रबोधन. आणि ते केलं का तुम्ही जरूर. 50 रुपयाची ग्रामगीता आहे, 1 रुपया नफा नाही, कमिशन नाही. घराघरात हा विचार गेला पाहिजे. आणि हे अर्पण कोणाला केली मालूम आहे? शेतकऱ्याला अर्पण केली. सर्व ग्रामाची सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे. भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधची, परी झोपडी नाही नेटकीची. स्वातंत्र्या करता उडी घेसी, माझा भोगती तरती. असा माझ्या शेतकऱ्याच्या जीवनावर, गावावर ग्रामगीता